नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. अंबरनाथच्या आनंदनगर MIDC रासायनिक कंपनीला भीषण आग लागल्यामुळे मोठं नुकसान झालंय. तर रसिनो फार्मा नावाच्या कंपनीला ही आग लागली असून कंपनीत स्फोट होत असल्यामुळे आजूबाजूच्या 3 कंपन्यांनाही भीषण आग लागली आहे. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील मुख्यमंत्र्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनोज शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीत आज मनोज शिंदे यांनी घोषणा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. मनोज शिंदे हे काँग्रेसमधून बंडखोरी करीत कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून निवडणूक लढवल्याने त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. तर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचा चांगलाच सुफडा साफ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघामध्ये सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र उबाटा पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच एकतर्फी निवडणूक होणार अशी चर्चा झाली. तर काँग्रेसमधून बंडखोरी करीत मनोज शिंदे यांनी देखील या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला होता. उबाटा पक्षाचे उमेदवार असताना काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी निवडणुकीत उडी मारल्याने शिंदे त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. तर दरम्यान निवडणुकीचा निकाल लागताच मनोज शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाची घोषणा केली आहे. लवकरच महायुतीचे शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश करणार असल्याचं मनोज शिंदे यांनी सांगितलं. हा कार्यकर्ता मी काय आलं वहिनी वहिनी अरे हो थांबणार 1 मिनिट यार. बुआ हाथ खाली की थोड़ा-सा आगे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्यांच्या मागे आधार देत उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी लताताई शिंदे या ठिकाणी मी या समक्ष डॉक्टर भोर प्रवेश सर्वच आहेत. आमची उपस्थित आहे आणि उद्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचा शपथविधी असल्यामुळे आज ते सर्व गडबडीत आहे. डॉक्टर यांनी देखील मला विशेष करून येण्यासाठी प्रयत्न केले, पण सांगितलं नाही आता आई साहेब येतील आणि उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असल्यामुळे डॉक्टर बोर साहेबांना परेश या सर्व मंडळींना मी थोडंसं कामाला लावलं. म्हटलं कुठल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी ड्रायव्हरच्या घरातला सदस्य या ठिकाणी आला पाहिजे. आज गेली अनेक वर्ष या ठिकाणी काँग्रेसची सेवा करतो. आपण पण कुटुंबाला सांगा, आपण माझ्याबरोबर या ठिकाणी जर वाढदिवसाला असू दे, उद्या स्वतंत्रता या असू दे, मोठ्या संख्येने आपण साथ देतात. परंतु या ठिकाणी मी बघतोय की अनेक वर्ष कोकणामध्ये देखील पक्षाच्या माध्यमातून उदासीनता आहे आणि कुठल्याच प्रकारची समाजसेवा लोकसेवा पक्षाच्या माध्यमातून होत नाही. आणि मी कर्मठ कार्यकर्ता या नात्याने कधी पण लोकसेवेला जास्त प्राधान्य देतो आणि मला असं वाटतं गेले 2.5 वर्षामध्ये जे काम गेले 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये झालं नाही ते 2.5 वर्षामध्ये करून टाकण्याचं कौशल्य माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलं. आज लाडक्या बहिणीचं स्वप्न पूर्ण करत असताना मला प्रश्न मला काही विशेष बोलायचं
माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथरावजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राबवून पूर्ण महाराष्ट्र राज्यभराने लाडक्या बहिणींनी त्याला अलॉट आणि भरभरून प्रेम दिलं. पण आज मुख्यमंत्री साहेबांच्या मिसेस त्यांच्या पत्नी यांना बाहेर काढायची लाडकी बहीण म्हणून पोटी देण्याची सुसंधी आम्हाला मिळाली, हे आमचं भाग्य आहे. तर एक दोन शब्द माझे मी बोलले आता राहिले. धन्यवाद. त्या सर्व गोष्टीचा पडताळणी करून भविष्यामध्ये देखील या विभागासाठी नव्हे तर ठाण्यासाठी नव्हे तर मी कोकणामध्ये असताना देखील कोकणासाठी देखील काँग्रेस पक्षात राहून काहीच करू शकत नाही. आणि म्हणून कर्तव्यवान त्यांनी 2.5 वर्षामध्ये जन्म दाखवला. फक्त लाडकी बहीण नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असू दे, वृद्ध लोकांसाठी बस सेवा, ट्रान्सपोर्ट सेवा असू दे, त्यांच्या ऑफिसाला विमान सेवा देखील फुकट केलेली अशा प्रकारचं कर्तृत्व त्याला येतात. आणि मी त्याच्या विरोधात 2 निवडणुका लढलो, परंतु एवढा प्रभावीपणे त्यांनी काम केल्यानंतर खऱ्या अर्थाने एका चांगल्या कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांच्या मागे राहून ठाण्याला मजबूत करावं, ठाणे जिल्ह्याला मजबूत करावं, कोकणाला मजबूत करावं असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून आज मी सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या घराजवळचा झेंडा प्रवेश त्यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण कार्यक्रमाचे पदाधिकाऱ्यांना करणार आहे. तर आतापासून काँग्रेसला रामराम आणि या ठिकाणी आपणाला त्याबद्दल आपला आभारी आहे. आणि मला अपेक्षा आहे की आपण देखील माझ्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द बोलून या ठिकाणी माझे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि मला हे प्रेम या ठिकाणी देतात त्याला संबोधित करतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी असे विरोधात उभे राहिलेत, आपल्या त्या लोकांनी बंडखोरी केली, त्यांचे पक्ष त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. परंतु आपण माझ्यावर कारवाई करतात आहेत आणि मला संयुक्तिक कारण देखील देत नाही आहे. त्यांनी मला 6 वर्षासाठी निलंबित केलं पक्षाने आणि मला याचं दुःख या ठिकाणी झालं. आम्ही वाट पाहिली. मला वाटतं मी सर्व पत्रकारांना, सन्माननीय राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे साहेब, पी वेणुगोपाळ या सर्वांना मी 2 दिवसापूर्वी पत्र पाठवलेले की आपण माझी निलंबनाची कारवाई रद्द करावी, मला पुन्हा पक्षात घ्यावं याची देखील आम्ही विनंती केली. त्याचं पत्र प्रत्येक यांना पाठवलेलं आहे आणि त्याच्यापुढे त्यांना कुठलाही पर्वा नाही आहे. या ठिकाणी पक्ष संपतोय, संपू द्या, त्यांना काहीच पर्वा नाही. आणि आज जे निर्णय चुकीचे घेतलेत विधानसभेचे त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला कळला असेल. आमचे सर्व जास्तीत जास्त नेत्यांना लोकांनी, नागरिकांनी पाडलेलं आहे. म्हणजे काँग्रेसलाच तडीपार केलेलं आहे या महाराष्ट्रातून. हे प्रश्न, हे चिन्ह तुम्हाला आता दिसतंय. ही गळती लागलेली आहे. कधीतरी काँग्रेस सुधरेल, पण ह्याच्यातही काँग्रेस सुधरत नाही. एखाद्या कार्यकर्त्यांनी विनंती केली, मी विनंती केली, गोलब साहेबांनी विनंती केली, या सर्वांनी विनंती केली की आम्हाला पुन्हा पक्षात घ्या. त्यानंतर लाड तिकडचे उभे होते, त्यांनी म्हणजे सर्व बंडखोरांनी विनंती की आम्हाला पक्षात घ्या, परंतु त्यांना काही पडली नाही. आणि आम्हाला शेवटी कुठेतरी लोकशाहीच्या माध्यमातून हातपर्या उरला की लोकसेवा करणं. त्याच्यासाठी आम्हाला या ठिकाणी एकनाथ शिंदे हे आम्हाला उत्कृष्ट नेतृत्व वाटतं. 2.5 वर्षामध्ये ते केलेलं काम आणि त्यांना भविष्यात मिळणारी 5 वर्षे जी काय असेल त्याच्या पुढची वर्षे हे त्यांच्या आम्ही पावलावर पाय ठेवून त्यांच्याबरोबर काम करू, एवढं या ठिकाणी सांगतो. मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केले. मुळात आपण बघतात की लोकसभेपासून नव्हे तर त्याच्या आधीपासून, म्हणजे असं नाही की सत्ता ज्यावेळेला आमची होती, मी आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांची नावं घेत नाही, पण ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला देखील माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला साधा SEO देखील मिळाला आहे. आणि खास करून ठाणेकरांना तर गेली 30-35 वर्ष अन्याय झालेला आहे. तत्कालीन कैलासवासी आमदार कोळी साहेब, क्रांती कोळी साहेब
त्याच्यानंतर पक्षाने ठाण्याकडे ढुंकून देखील बघितलं नाही आणि त्याची आम्ही वारंवार त्या ठिकाणी आमच्या मागण्या करत होतो. बोर्ड तर जावा, बोर्ड कुठला असू दे तो जाऊ द्या, MSC तर सोडा, SO देखील त्या ठिकाणी दिलं नाही. आणि नंतर हळूहळू असं झालं की ठाण्याच नव्हे तर कोकणामध्ये देखील दिलं नाही. आणि त्याची अतिशयोक्ती एवढी व्हायला लागली की लोकसभेला आम्ही एवढी मागणी केली की कमीत कमी साधा एक तरी खासदार आम्हाला ठाण्यात ते गोव्याच्या बॉर्डरपर्यंत एक तरी खासदार द्या. तोही दिला गेला नाही. त्याच्यानंतर देखील आम्ही बैठक मागवली. सन्माननीय कोकणाचे प्रभारी मुझफ्फर हुसेन मीरा भाईंदरला त्या ठिकाणी सभा झाली. त्या ठिकाणी आमचे सेंट्रलचे मिनिस्टर रमेश चिन्नीत आले, नाना पाटोळे सर्व आले होते. आणि ते आल्यानंतर त्यांनी मंजूर केलं की हां खऱ्या अर्थाने ठाण्यावर आणि कोकणावर अन्याय झालेला आहे आणि ज्या ठिकाणी लोकसभेला एखादी तिकीट द्यायची होती तर ती न दिली गेली नाही. परंतु हा अन्याय विधानसभेला होणार नाही. आम्हाला थोडंसं बरं वाटलं की चला विधानसभेला आम्हाला न्याय मिळेल आणि विधानसभेला न्याय मिळेल असं वाटल्यानंतर विधानसभेला देखील जवळजवळ 92 सीटा आहेत इथून गोव्यापर्यंत. फक्त 4 सीटा या ठिकाणी दिल्या. त्या 4 सीटा हरणारा आम्हाला दिला नव्हे तर त्या 4 सीटाने आमच्या घटक पक्षाने त्या ठिकाणी बंडखोर उभे केले आणि त्यांना पाडले. आज घटक पक्षातले मग पवार गट असू दे किंवा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गट असू दे, हा आमच्या पक्षाला दबाव तंत्र वापरून पोखरत आहे आणि हे पोखरत असताना आमच्या काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि झेंडा कोकणात नष्ट होत आहे. बाकी सर्व नेते आता पाकीट बहादूर नेते झाले असे म्हणावं लागेल. कालपर्यंत कार्यकर्त्यांवर आरोप करत होता, पण मी तर म्हणेन की सत्ताधाऱ्यांकडून पाकिटं घेऊन ठाण्या विकण्याचं काम स्वर्गीय बाळकृष्ण पुणेकरांपासून चालू आहे. त्याच्यामुळे मला कुठेही माझ्या पदाधिकाऱ्यांना कुठलंही भविष्य या ठिकाणी दिसत नाही आहे. आम्हाला पक्षाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची संधी देखील मिळत नाही आहे. सत्ता आल्यानंतर माज येतो आणि त्याच्यामुळे आजचा हा निर्णय जो आहे, मी माझ्याबरोबर सर्व पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत, बाबा शिंदे, गोलब साहेब, संदीप, सर्व प्रदेश पदाधिकारी आहेत, जोशी आहेत, शैलेश आहेत, आमचा कांबळे आहे, श्रीकांत कांबळे आहे, बरेच येतात. त्यांची नावं काय घेऊ, हे संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी जवळजवळ हे माझ्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज लताताईंच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रवेश केला. त्याला कारण आहे, मला त्यांची अतिशय प्रयत्न होता येण्याचा, पण उद्या शपथविधी आहे. मुख्यमंत्र्यांनी मला व्यक्तिशः फोन केला, मी शेवटच्यापर्यंत प्रयत्न करतो येण्याचा, पण नाही आलो तर शेवटी मी आणि डॉक्टर या ठिकाणी आणि आमचे नरेश मस्के आम्ही तिघेही या सर्व गडबडीमध्ये आहोत. पण मी लताताईंना पाठवतो तुमच्याकडे. म्हटलं कुठल्याही परिस्थिती आजच्या शुभमुहूर्तावर 24 नोव्हेंबर वर्षानुवर्ष आपण बघताय इथे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आहेत. मला जे काय करायचं होतं ते माझ्यावर प्रेम करणाऱ्या या माझ्या परिवाराच्या समोरच करायचं होतं, त्यांना विश्वासात घेऊन करायचं होतं आणि ते मी त्यांना विश्वासात घेऊन केलं. त्यांनी ते सर्वांनी मान्य केलं. आजपासून माझा काँग्रेसला राम राम आणि मी जय महाराष्ट्र बोलायला तयार झालेलो आहे. कुठेतरी गळचेपी होत होती म्हणून तुम्ही पक्षामध्ये गळचेपी माझी एकट्याचीच होती नव्हती. मी आमच्या बरोबर असणारे जितेंद्र आव्हाड असू दे, प्रताप सरनाईक असू दे, रवी पाठक असू दे, सर्व वेळोवेळी पक्ष सोडून गेले असतील, परंतु मी शेवटपर्यंत वाट बघत होतो की कधी ना कधीतरी न्याय मिळेल. त्याच्यामुळे माझ्या एकट्याची गळचेपी नव्हती. ही गळचेपी संपूर्ण कोकणाची होती. या कोकणामध्ये त्यावेळेला असा अन्याय झाला, त्यावेळेला त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल अविनाश लाड कणकवलीला उभा राहिला, या ठिकाणी सचिन पोटे कल्याणला उभे होते, रोहित साळवे उभे होते, मी या ठिकाणी उभे होतो. काही लोकांनी जबरदस्तीने माघार घेतली, मग नैराश्य म्हणून काम केलं नाही. सर्वांनीच बंडखोरी करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे हे नैराश्य आहे आणि आम्हाला कुठल्याच भविष्यामध्ये काँग्रेस कोकणाकडे लक्ष देणार नाही. माझं अजूनही सर्वांना आव्हान आहे की कृपया जो कोणी अजून विचार करत असेल त्यांनी शिवसेनेमध्ये होते, त्यांचं नेतृत्व मी. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अजित पवार आणि रोहित पवार समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं.
न्यूज 4 महायुतीच्या महाविजयाबद्दल लाडक्या बहिणींच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि सत्कार देखील करण्यात आला. दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय काय सांगाल? आता तुमचं समोरासमोर एकमेकाशी गाठभेट झाली, तुम्ही त्यांच्या पायाही पडलात, आशीर्वाद घेतले. पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो. विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे. शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे. कारण ही जी भूमी आहे, चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही. इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे. मी त्यांचं दर्शन घेतलं. जाता जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती. नाही, झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. पण शेवटी ते मोठे नेते, निर्णय त्यांचा होता. पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली, सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले, चांगली गोष्ट आहे. मी त्यांचं अभिनंदनसुद्धा केलेलं आहे. साताऱ्यातील कराड तालुक्यामध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. तर राज्याच्या विधानसभेचे निकाल नुकतेच हाती आले असून महायुतीला एकतर्फी सत्ता मिळाली आहे. मात्र ही सत्ता जातीय तेढ निर्माण करून आणि लाडकी बहीण योजना त्याचबरोबर इतर योजनेचा चुकीचा वापर करून मिळवली आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी कराड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलाय. आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात सुपरहिट झाली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली ना, सगळ्यात सुपरहिट. त्याच्यामुळे कृष्णा हे कृष्णा बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीवरती चढकी आणि अनेकांना काही लोक पिठे येऊन पडले, चक्कर येऊन पडले, काही लोक काय काय झालं मला माहित नाही. पण या ठिकाणी एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींच्यामुळे एक अद्भुत आणि दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला. म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही. एवढं साफ एकदम दोन टाकलं. तो कुठला साबण एवढं मतदान केलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला. सुधारलंच नाही, कुठं गेलं. त्या चमत्कार कोणी केला? लाडक्या बहिणींनी. त्यामुळे तुम्ही आज इकडं मला भेटायला आलात, बाजूला शुभेच्छा द्यायला आलात, अभिनंदन करायला आलात. मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा, खंबीरपणे उभा. आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला, कुटुंबाला काहीतरी हातभार. लाडकी बहीण योजना झाली, 3 गॅस सिलेंडरची योजना झाली,
ते झाले. एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली. एक लाडकी लखपती योजना आपण केली. मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली. वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो. आणि या योजना ज्या केल्या आपण या विचारपूर्वक केल्या. आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे. तो सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हातभार तर लागला पाहिजे. फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरिबी हटाव काँग्रेस बोलून गेली. गरीब हटला नाही, गरिबी हटली नाही, गरीब हटला. गरिबी हटली का? गरीब हटून गेला. पण आता तुम्हाला मी सांगतो 25 कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढले. 25 कोटी हा मोठा आकडा आहे. आणि आपल्या राज्यात पण यापुढं कोणी उपाशी पोटी झोपता कामा नये. भुकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला. आणि आता तुम्हाला 1,500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार त्याचाही निर्णय आपण. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी. मी नेहमी सांगत होतो, मला पत्रकार विचारायचे किती जागा आहे ती, मी त्यांना सांगायचो थम्पिंग मेजॉरिटी. आता थम्पिंग पेक्षा तुम्ही खूप मोठा हा विजय आहे, नेत्रदीपक विजय आहे. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. आता बाईट मी बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो. खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे. आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात, धन्यवाद द्यायला आलात, ऑप्शन करायला आलात, याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे. खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. असंच आपलं प्रेमची प्रगती करायची, चौफेर प्रगती करायची. या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे. आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे. आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावेळेस बरोबर आणि म्हणून मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. खूप खूप आपले आभार मानतो. आणि येत आहे ते काय त्या लाडक्या बहिणी चालू आहेत त्यांचे येण्याकडे, त्यांचं सगळ्यांनी तिकडे बघा मीडियाने आमच्या तिकडे शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राहुल गांधी यांनी आरक्षण जाईल असं खोटं बोलून मत मिळवलं, त्याचा बदला जनतेने घेतला असा टोला रवी राणा यांनी लगावलाय. त्याचबरोबर लाडक्या बहिणीला 2100 दिले, पुढे 3000 होईल. लोकसभेत राहुल गांधी यांनी आरक्षण जाईल असं खोटं बोलून मत मिळवलं, त्याचा बदला जनतेने घेतला आणि काँग्रेसला घरी बसवलं असंही ते यावेळी म्हणाले. ज्या पद्धतीनं महायुतीचा घटक पक्ष म्हणून ज्या ताकदीनं महायुतीचा विजय झालेला आहे आणि भाजपचा मोठा भाऊ म्हणून ज्या ताकदीनं मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिझल्ट आला. आज अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपची कुठलीही सीट नसताना आज मेलघाटमध्ये केवलराम काळे निवडून आले, अचलपूरमध्ये प्रवीण तायडे आले, दिवसामध्ये राजेश वानखडे आले, यावलकरजी वर्षी मुरुडमधून आले आणि
बहुमताने भाजपच्या मोठ्या प्रमाणात कमळ अमरावती जिल्ह्यात खिल्ला. युवा स्वाभिमान पार्टीवर मी निवडून आलो. मला असं वाटतं की लोकसभेमध्ये जो खोटा नेरेटिव्ह सेट केला आणि खोटा नेरेटिव्ह सेट करून खोटे भाषणं देऊन यांनी मतं मागितले, त्याचा पूर्ण हिशोब अमरावती जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यात जनतेने केलेला आहे. आपण डोळ्यांनी पाहिलं की नवनीत राणा पराभूत झाल्यानंतर आज सुद्धा अमरावती जिल्ह्याची जनता दुखी आहे की ज्या लोकांनी त्यांना पळासाठी अहोरात्र मेहनत केली, बच्चू कडू त्यांनी सुपारी घेऊन त्या ठिकाणी नवनीत राणाला पराभव करण्यासाठी पूर्ण एडी टोटीचा जोर लावला. त्याचप्रमाणे यशोमतीताई ठाकूर, अनेक असे नेते होते की ज्यांनी पूर्ण ताकदीनं नवनीत राणाला पाळण्यासाठी एकत्र झाले. आज तुम्ही पाहिलं बच्चू कडूचा सभा झालेला आहे. त्या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये नवनीत राणा फिरल्या, प्रत्येक मतदारसंघामध्ये सभा घेतल्या आणि पूर्ण विश्वास ठेवून देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व, नवनीत राणांची मेहनत, त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष भाजपचे डॉक्टर बोंडे, राज्यसभेचे खासदार आणि मी स्वतः मैदानामध्ये उतरलो आणि मी म्हटलं होतं बच्चू कडू यानंतर विधानसभेमध्ये पुन्हा दिसणार नाही. आणि ते चित्र त्या ठिकाणी तुम्हाला डोळ्यासमोर आहे की त्या ठिकाणी बच्चू कडूचा पराभव झाला, यशोमतीचा पराभव झाला. मला असं वाटते खोटा प्रचार करून मतं मागणं हे एकदा ठीक आहे, पण वारंवार खोटं बोलून मतं मागू शकत नाही. याचं जिवंत उदाहरण अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभेनंतर विधानसभेमध्ये दिसलं. कुठेतरी महायुतीला लोकसभेत जो काही विरोध झाला किंवा ज्या पद्धतीनं विरोधात काम केलं गेलं त्याचाच फटका या सगळ्या जनतेला. बिलकुल महायुतीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने खटाखट 8,500 रुपये बँकेमध्ये टाकले. 8 सुद्धा आले नाही. लाडक्या बहिणीचे 7,500 रुपये येऊन गेले. लाडक्या बहिणीचे 1,500चे 2,100 झाले, 2,100चे 3,000 रुपये होईल हा मला विश्वास आहे. पण पहिले दिलं आणि मग मागितलं. यांनी पहिले मतं घेतले आणि खोटे बोलले. 1 रुपया सुद्धा बँकेत आला नाही. राहुल गांधींनी सभा घेतली, राहुल गांधींनी खोटे बोलले, आरक्षण जाईन. तर संविधान जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा. संविधानाला कोणी बदलू शकत नाही आणि संविधान हे आमच्या सगळ्यांच्या रक्तामध्ये, आमच्या पूर्ण मनामनामध्ये संविधान, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. खोटं बोलून संविधानाचा वापर करून राजकारणामध्ये 8,500 रुपये बँकेत टाकू त्याचा विरोध राहुल गांधी प्रचार केला आणि मतं मिळेल लोकसभेमध्ये. त्याचा पूर्ण बदला आज तुम्ही पाहिलं काँग्रेसची काय परिस्थिती आहे, काय हालत आहे, कशा प्रकारे काँग्रेसला घरी बसवलं हे जनता जनार्दननी पूर्ण दिलेलं आहे. मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री हे खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस राहतील. देवेंद्र फडणवीसांना पूर्ण आमचा पाठिंबा आहे. आमच्या मनामनामध्ये आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. अजित पवार गटाकडून सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. अजित पवार एकदम छोटे भाऊ आहे, त्याच्यापेक्षा मोठे एकनाथ शिंदेजी आहे आणि सगळ्यात मोठा भाऊ आहे भाजप. तर मला असं भाजपमध्ये सगळ्यात मजबूत नेतृत्व आणि ज्या नेतृत्वावर संपूर्ण जनतेने विश्वास ठेवला आणि मोठ्या प्रमाणात भाजपच्या सीटा निवडून आल्या, देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळं ते सीएम बनतील असा माझा विश्वास. मंत्रिपदाचा विषय नाही आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत मी काम करतो, पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत आहे. गेल्यावर त्यांची भेट घेईन, त्यांना सुद्धा शुभेच्छा देईल आणि खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्यामध्ये जे यश मिळालं त्याच्याबद्दल आमचं खूपदा बोलणं झालं. त्यांनी सुद्धा अभिनंदन केलं, मी सुद्धा अभिनंदन केलं. तर मला असं वाटते एवढी मोठी लढाई जिंकल्यानंतर भेटून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यासाठी मी जाणतो. कुठेतरी स्टार प्रचार आपण काम केलं जे आहे, नवनीतीचं काम केलं आहे, नवनीतीची कुठेतरी विधान परिषदेवर वर्णी लागली पाहिजे असं काही कार्यकर्त्यांना वाटतंय. काय झालं? अजिबात नाही. ते महाराष्ट्राच्या राजकारणात ते काम करणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधान परिषद किंवा कुठलं त्यांना मिळालं पाहिजे हा उद्देश नव्हता. भाजप पक्ष मजबूत झाला पाहिजे, भाजपच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे, भाजपचे आमदार निवडून आले पाहिजे, या उद्देशानं नवनीत राणांनी पूर्ण ताकदीनं प्रचार केला आणि त्या ठिकाणी त्यांना चांगलं यश मिळालं. मुख्यमंत्री पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्ते. बिलकुल मला असं वाटते जो आज कौल आहे
मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात भाजपच्या सीटा निवडून आल्या. सगळ्यांच्या मनामध्ये आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे. त्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही सगळे त्याच्यासोबत. कुठेतरी मागच्या वेळेस कौल मिळवणे उद्धव ठाकरे सोडून गेल्यामुळे तो कौल राहिला आणि मुख्यमंत्री होऊ शकले नाही. उद्धव ठाकरेंनी तेव्हा बेमानी केली. जेव्हा बहुमत आल्यानंतर सगळ्यात जास्त सीटा भाजपच्या आल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी विचाराचं परिवर्तन करून भाजपला धोका देऊन महाविकास आघाडी स्थापन केली. तिथे मुख्यमंत्री झाले. तेव्हा देवेंद्र फडणवीसांसोबत खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंनी धोकाच दिला होता. पण आज तशी परिस्थिती नाही आहे. भाजप मोठा पक्ष आहे, मोठ्या ताकदी निवडून आलेला आहे आणि सगळ्यांना माहीत आहे ज्याचे जास्त आमदार राहतात, ज्याची जास्त ताकद राहते तो मुख्यमंत्री असते. हे एकनाथजी शिंदेंनाही माहीत आहे, अजितदादांनाही माहीत आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनतील. मागील 50 ते 60 वर्षांच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या पण अशा पद्धतीचं चित्र कधी पाहायला मिळालं नाही, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे. तर मागील 50 ते 60 वर्षांच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या पण अशा पद्धतीचं चित्र कधी दिसलं नाही. विरोधी पक्ष सगळे साफ झाले आहेत. अशा पद्धतीचा निकाल महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच लागला नव्हता. तर हळूहळू अनेक गोष्टी पुढे येत आहेत. लाडकी बहीण आहेच पण त्या व्यतिरिक्त सुद्धा अशा काही गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही पाहिजे अशा पद्धतीची यंत्रणा कामी लावली होती, असंही ते यावेळी म्हणाले. की शरद पवार साहेबांचं राजकारण तुम्ही सांगता का संपलं? अरे या वयात 84-85च्या वयामध्ये 60-70 सभा पवार साहेबांनी घेतल्या. अजून या वयामध्ये जिल्ह्यात जाऊन पवार साहेबांनी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला, महाविकास आघाडीचा प्रचार केला. आणि अशा पद्धतीने इतका छोटा माणूस त्यांनी अशा पद्धतीचं बाबा आत्राम सारख्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे बाबा आत्राम सारख्याला शोभत. असं आहे की जेव्हापासून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या 50-60 वर्षामध्ये आतापर्यंत जेवढ्या महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकी झाल्यात त्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं कधी चित्र आपल्याला दिसलं नाही की विरोधी पक्षाचे जेवढे पक्ष आहेत ते विरोधी पक्ष आहेत ते सर्व साफ. त्या विरोधी पक्षाचे फक्त 40-45 आमदार निवडालेत आणि बाकी सर्व सत्तारूढ पक्षाचे निवडून आलेत. अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलं नाही. त्याच्यामध्ये आता हळूहळू अनेक गोष्टी पुढे येत आहेत. त्याच्यामुळे लाडली बहीण तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहे की त्याच्यामुळे विरोधी पक्षाचा उमेदवारच निवडून आला नाही पाहिजे. अनेक गोष्टी आता हळूहळू पुढे येत आहेत. ईव्हीएमचा सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. मी सांगितल्यामुळे लक्षात ठेवा की अशा कधी निवडणुका मी झालेल्या पाहिल्या नाही. त्याच्यामुळे काय घडलं त्याच्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षाचे फक्त 45 आमदार येऊ शकले आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत प्रचंड नाराजी. शेतकऱ्यांची कापसाच्या बाबतीत, सोयाबीनच्या बाबतीत, महागाईच्या बाबतीत, अनेक मोठे मोठे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर याच्या बाबतीत इतकी मोठ्या प्रमाणात नाराजी असताना अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला जनतेने कसे मत दिले याच्याबद्दल मोठा संशय त्या निमित्तानं व्यक्त करण्यात येत आहे आणि हळूहळू सर्व माहिती पुढे येईल. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.